संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलंय। पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी आज लोणंद ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाची आणि तळांची प्रत्यक्ष पाहणी केली। वारी दरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। विभागीय आयुक्तांनी रस्त्याची अपुरी कामे तात्काळ पूर्ण करणे, मार्गावरील अतिक्रमण हटवणे आणि पालखी तळावर मुरुम टाकून सपाटीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच 24 तास फिरती शौचालय, शुद्ध पिण्याचे पाणी, फिरते दवाखाने आणि अखंडित वीज पुरवठा करण्याचे निर्देश महावितरण आणि आरोग्य प्रशासनाला दिलेत। विशेष म्हणजे फलटण जवळील रामोशी पुलाचे काम येत्या 30 जून पर्यंत पूर्ण करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले असून कामात अडथळा आणणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। यावेळी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।